चेंडूवर चला फलंदाज लवकर यायचं. पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज त्वरित मैदानात यायचा आहे. या ठिकाणी राजपुरी संघाने विनोद मानकर यांना 48व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्याबद्दल विनोद मानकर यांच्याकडून त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले जातात. धन्यवाद तुमचे मित्रांनो. आपल्या लाडक्या मित्राला तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल. बॉलरचं नाव कळलं का? महेश आहे. जाकमाता क्रिकेट क्लब सावली यांच्याकडून सुद्धा 48व्या वाढदिवसाच्या विनोद मानकर यांना सरचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत. आपण पाहतोय महेश यांनी पहिला चेंडू हाताळला आणि त्याच्यावर फाईन लेग क्षेत्रामध्ये अचूक असा झेल घेतला गेला. पहिल्याच चेंडूवर पहिला गडी बाद झालेला आहे. 3 षटकांचे हे मर्यादित सामने आहे. आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी अविनाश उत्कृष्ट या ठिकाणी गुणलेखनाचं काम करत आहेत. तसेच आमचे सुनीलजी पवार GTC यावेळेस चांगला चेंडू होता, मात्र फलंदाज पूर्णपणे या चेंडूवर पंच आमच्याकडे वळले सांगितलं चेंडू स्वेर आहे. 1 धाव वाढते, 1 अतिरिक्त चेंडू टाकावा लागेल. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतो ही संघाची स्थिती होते ती मात्र 1 बाद 1. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला होता, मात्र दुसरा चेंडू या ठिकाणी स्वेर टाकण्यात आला. 3 षटकांचे सामने आतापर्यंत आपण जर पाहिलं तर याच्या अगोदर जो सामना झाला त्यामध्ये 39 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग देखील झाला. पुन्हा एकदा फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण आणि तितकीच चांगली फेक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यानच्या काळात 1 धाव आलेली आहे. 1 धावेच्या भरणीनंतर या ठिकाणी धाव संख्या होते ती मात्र 1 बाद 2 या अंकावर संघ पोचतोय. एक अगदी अडखळती सुरुवात म्हणता येईल कारण पहिल्या चेंडूवर 1 गडी बाद झाला होता. या ठिकाणी जे संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी आले त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला प्रवेश निश्चित करायचा आहे, प्रवेश फी जमा करायची आहे. विनोदजी मानकर आणि त्यांचे जी संपूर्ण टीम आहे आयोजन समिती त्यांच्याकडे आपण येऊन संपर्क करायचा आहे. महेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. 1 10-12 पावलांचा रनअप आहे. राईट अप ओव्हर द विकेट मारा करतोय. चांगला चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने या ठिकाणी चेंडू चटवतोय तो मात्र कव्हरच्या दिशेने. 1 धाव पूर्ण झाले. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला आहे आणि त्यामुळे 2 धावा या ठिकाणी शक्य झाल्या. 2 धावा मिळत आहेत या ठिकाणी फलंदाजी करणारा संघ आणि या 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या होती ती 4. नांदगाव संघाचे फलंदाज या ठिकाणी मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट अशा प्रकारे चांगला हॅलो चला पुन्हा एकदा उंच चेंडू आहे आणि चेंडू जातो सीमारेषा पार. धावा मिळतात 6. येतोय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. 6 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची एकूण स्थिती होती 1 बाद 10 धावा होत आहेत. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे. महेश यांच्या माध्यमातून पहिलं षटक हाताळलं जाते. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. दुसरा चेंडू व्हाईटच्या स्वरूपात आणि तिसऱ्या चेंडूवर या ठिकाणी 2 धावा आणि आता मात्र षटकार आलेला आहे. धावसंख्या 10. यावेळेस देखील पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले सांगितलं चेंडू स्वेअर आहे. 1 धाव वाढते. अतिरिक्त धावेने संघाची एकूण स्थिती होती ती 11 धावा. धावसंख्या 11. महेश आपला षटकातला पुढचा चेंडू घेऊन येतोय. चांगली स्पर्धा. डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी त्वरित या ठिकाणी घोषित केलेला तो व्हाईट आणि व्हाईट बॉल म्हटल्यानंतर हा व्हाईटच असतो. त्याच्यावर 1 धाव मिळते. अतिरिक्त चेंडू टाकावा लागतो. धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते एकूण 12. पहिलं षटक काही लांबलेलं षटक आहे. आत्तापर्यंत या षटकामध्ये अतिरिक्त चेंडू टाकले गेले आणि त्यामुळेच धावसंख्या आत्तापर्यंत 12 या अंकावर. हा चेंडू चांगला होता आणि तितकाच चांगला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय तो कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या भरीने
एकूण धावा होत आहेत त्या 14 धावा. धावसंख्या 14. पहिलं षटक खऱ्या अर्थाने बरेचसे हे लांबलेलं षटक आहे. आतापर्यंत 3 चेंडू हे अवांतर व्हाईट चेंडू होते. हा चेंडू मात्र फुलटॉच पद्धतीचा लोअर फुलटॉच. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हो, केला जातोय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या भरीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या होते 16. तब्बल 16 धावांचं हे षटक या ठिकाणी आलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. दरम्यानच्या काळात एक गडी बाद झालेला आहे. चला थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. आणि आता मात्र खामदे संघाचा लंकेश, ज्याच्याकडे नेहमीच एक अष्टपैलू खेळाडू म्हणून नेहमीच पाहिलं जातं. उत्कृष्ट फलंदाजी, उत्कृष्ट गोलंदाजी, चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला पाहायला. मी बऱ्याच वेळा खामदे संघाच्या सामने पाहत असतो किंवा त्यांचे समालोचनसुद्धा करत असतो. इथे उंच चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे ना, मात्र नो लँड्समॅनमध्ये 3 क्षेत्ररक्षकांमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. आणि दरम्यानच्या काळात 2 धावा देखील आलेल्या आहेत. 2 धावांच्या भरीनंतर एकूण धावसंख्या होते ती 18 या अंकावर संघ पोहोचतोय. चांगल्या स्थितीमध्ये आहे तो नांदगाव संघ. यंग बॉईज आणि खारगाव याच्यानंतर जे संघ उशिरा येतील त्यांच्यासाठी 2-2 षटकांचे सामने असतील, याची आपण नोंद घ्या. जर आपण लाईव्हवर पाहत असाल आणि अजूनपर्यंत आपण घरीच असाल तर तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर इथे यायचं आहे. खारगावचा तर फायनल झाला. ती 3 ओव्हर खेळेल. खारगाव 3 ओव्हर खेळेल आणि मिठागर. खारघर आणि मिठागर हे संघ 3-3 षटकांचे सामने खेळतील. आणि त्याच्यानंतर 1.5च्या नंतर येणारे संघ आहेत त्यांना मात्र 2-2 षटकांचे सामने खेळायला मिळतील, याची आपण नोंद घ्या. चला चला जरा स्पीडअप करा. चला लंकेश आपल्या षटकातला पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. आतापर्यंत धावसंख्या एकूण 18 या अंकावर संघ पोहोचलेला आहे. दरम्यानच्या काळात एक गडी देखील बाद झालेला आहे. चला या सामन्याला बराच वेळ जातोय मित्रांनो. 15 मिनिटात पंच तुम्ही सुद्धा घड्याळ लावा. 15 मिनिटात 3 षटकं झालीच पाहिजे, अन्यथा तुम्ही पॅनल्टी देऊ शकता त्यांना. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण होते. 1च धाव मिळेल. चांदक क्षेत्ररक्षण आहे. 1 धावेच्या भरीने एकूण धावा होतात ते 19 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहेत. 3 षटकांचे हे मर्यादित सामने आहेत. विनोद परशुराम मानकर यांच्या 48व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि स्पर्धेला भरघोस असा या ठिकाणी प्रतिसाद लाभलेला आहे. केवळ तळा तालुका नाही तर मुरुड, माणगाव असेल, महाड असेल, पोलादपूर असेल, या अन्य जिल्ह्यातून या ठिकाणी तालुक्यातून या ठिकाणी खेळाडू खेळण्यासाठी आलेले आहेत. अरे वा, क्या बात आहे. इथे तर स्वीपच्या पद्धतीने चेंडू मारलेला आहे. 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्ण देखील होत आहे. 2 धावा मिळत आहेत. दरम्यानच्या काळात धाव संख्या झाली ती 21. पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर इथे लंकेशचं षटक देखील काहीसं थोडंसं महागडं ठरत आहे. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले आणि 5 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट मार करतोय आणि हा चेंडू चांगला आहे. कोणती धाव येत नाही. चेंडूवर पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. धाव संख्या स्थिर आहे 21 या अंकावर. आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले. पुन्हा एकदा
यावेळेस उंच क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि त्यांनी झेल सोडलाय आणि त्यांनी चौकार देखील दिलेला आहे. दुहेरी फटका बसतो इथे तो खामदे संघाला, कारण झेलही सुटतोय आणि हे 4 धावा मिळतात. म्हणजेच काय मराठीत सांगायचं, तेलही गेलं आणि तूपही गेलं, हातामध्ये धोपटणं आलं. अशीच काहीशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. 4 धावांच्या भरीनंतर आपण पाहतो एकूण धावा 25 धावा. मला वाटते नक्कीच गोलंदाज या ठिकाणी लंकेश नाराज झाला असेल, कारण वास्तविक पाहता झेल व्हायला पाहिजे होता. यावेळेस मात्र चेंडू पॅडवर आदळतोय. दरम्यानच्या काळात एक धाव येते. 1 धावेच्या भरीने धावसंख्या होत आहेत तर 26. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. 26 धावा म्हणजे प्रति षटकाला 13 धावांची सरासरी या ठिकाणी आलेली आहे. खामदे संघसुद्धा फलंदाजीमध्ये भरपूर त्यांच्याकडे खेळाडू असे आहेत की जे मोठे फटके खेळण्यामध्ये वाकबदार आहेत आणि कितीही धावा जरी केल्या नांदगाव संघाने तरी खामदे संघ त्या धावांचा पाठलाग देखील करू शकेल. मात्र ही जरतरची गोष्ट झाली. आता शेवटच्या षटकात धावा किती येतात याच्यावर पुढचं गणित अवलंबून असेल. चला, टाइमपास भरपूर होतोय, पंच टाइमपास होतोय. चला कृपया 2 षटकामध्ये एवढा वेळ घेऊ नये, 2 चेंडूमध्ये जास्त वेळ घेऊ नये अशी आपल्याला नम्र विनंती आहे. अनिरुद्ध वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येते अनिरुद्ध. आत्तापर्यंत 2 षटकांचा खेळ झालेला आहे आणि त्यामध्ये 26 धावा आलेल्या आहेत 13च्या सरासरीने. यावेळेस चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याच्या आवाक्याबाहेर झेलही सुटला आणि 4 धावा देखील आल्या. 4 धावा मिळत आहेत. 4 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या 30 धावा होत आहेत. आज खामदे संघाला मला वाटते थोडंसं लेझी क्रिकेट खेळलं जात आहे. बऱ्याचशा धावा जात आहेत. लंकेशच्या गोलंदाजीवर सुद्धा एक झेल सुटला, 4 धावा गेल्या. आत्ता सुद्धा हा वास्तविक पाहता झेल व्हायला पाहिजे होता, मात्र तसं काही होत नाही. चेंडू मात्र सीमारेषेच्या पार गेला आणि 4 धावा आल्या. 4 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या 30 झालेली आहे. यावेळेस देखील चेंडू उंच आहे आणि हो, लंकेश मात्र त्या ठिकाणी झेल सोडणार नाही. त्याने अचूक घेतला झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. आणखी एक धक्का या ठिकाणी बसतोय नांदगाव संघाला आणि खामदे संघाला आणखी एक सफलता मिळते. 4 बाद ना, विकेट किती गेले? हां, 2 बाद 30 अशी धावसंख्या आहे. अंजनवान संघाच्या संघालाकांना विनंती, आपण आपली एंट्री फी जमा करायची आहे. चला, जे संघ या स्पर्धेत खेळण्यासाठी आले ते न संकोच करतात त्वरितच आपण एंट्री फी जमा करा. हां, आऊट झाल्यानंतर दुसरा खेळाडू त्वरित तयार राहायचा आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे मित्रांनो. आज 20 संघ खेळणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. विनोद मानकरच्या बाबतीत सांगायचं म्हणजे सांगणंही कठीण आहे, कारण हा असा एक व्यक्ती आहे ज्याच्याकडे उत्कृष्ट खेळाडू, एक चांगला आयोजक, एक चांगला समालोचक आणि एक गुणलेखक, वेळ पडल्यास पंच म्हणून सुद्धा काम करतात, असा अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याच्याकडे आहे. असे आमचे सर्वांचे लाडके विनोद परशुराम मानकर यांच्या 48व्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. यावेळेस चांगला चेंडू होता आणि या ठिकाणी मिडऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धावच पूर्ण होते. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेक चांगली आहे. 1 धावेत समाधान मानावं लागणार आहे. 1 धावेच्या भरीनंतर धावसंख्या एकूण होते ते 2 बाद 31 या अंकावर संघ पोहोचतोय. शेवटचं षटक सुरू आहे. शेवटच्या षटकातला काही चेंडू शिल्लक असतील. 3 to go, 3 चेंडू शिल्लक असणार आहेत आणि ह्या 3 चेंडूवर जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील नांदगाव संघाला. चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक 2-2 आणि हो, रिले झेल घेण्याचा प्रयत्न सफल होतोय. दरम्यानच्या काळात 2 धावा आलेल्या आहेत. 2 धावांच्या भरीने 33 धावा. आज खऱ्या अर्थाने खामदे संघाचा दिवस नाही. आज बरेचसे झेल सुटले जातात आणि धावांची लयलूट या ठिकाणी नांदगाव संघाकडून धावांची लयलूट केली जाते. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातले.
धावसंख्या 33. पुढचा चेंडू हा देखील मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये चेंडू टाळला होतो. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्ण देखील होतोय. 2 धावा आणखी मिळत आहेत. 2 धावांच्या भरीने धावसंख्या होते ती 35 धावा. 35 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला, 4 धावा आल्या तर 39 होईल आणि 6 धावा आल्या तर 41 धावसंख्या होईल. मला वाटते आजच्या हायेस्ट स्कोर 39च आहे आतापर्यंतचा. आणि ही धावसंख्या पार होते का पाहावं लागेल. नाही, हा चेंडू मात्र चांगला चेंडू होता. बाईच्या स्वरूपात पंच आम्हाला कळवतं, बाईच्या स्वरूपात एक धाव येते. अशा प्रकारे इथे षटकं 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 36 धावा झाल्या आणि 37 धावांचं या ठिकाणी टार्गेट आहे. म्हणजे प्रति षटकाला 12.33च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. चला आपण त्वरितच यायचं आहे. फलंदाजी करणारा नांदगाव संघ आता आपलं क्षेत्ररक्षण आहे. आपण क्षेत्ररक्षणासाठी लवकरात लवकर यायचं आहे आणि याच्यानंतर पुढच्या सामन्यासाठी टॉच होईल. चला पुढचा सामना असणार आहे. विनोद मानकर या ठिकाणी आपल्याला सांगतील. खारगाव विरुद्ध हे गोवा आपला सतीचीवाडी. सतीचीवाडी विरुद्ध खारगाव या 2 संघादरम्यान सामना होईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी नम्र विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात या. चला वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. वेळेत सर्व कामं झाली पाहिजे. चला आता जे आपण अनाउन्स केलं त्याचप्रमाणे यायचं आपण दोन्ही संघांनी. चला मिठागर आणि सतीचीवाडी दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, नाणेफेकीसाठी या. आणि चला नांदगाव संघाला विनंती आहे, आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. तसेच खामदे संघाने आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानात पाठवा त्वरित. नांदगाव संघाने निर्धारित 3 षटकात म्हणजे 18 चेंडूमध्ये 36 धावा केल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष खामदे संघासमोर ठेवलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावा. नांदगाव संघ आणि खामदे संघाने आपले सलामी बॅटर पाठवा मैदानात. मित्रांनो आपल्याकडे बरेचसे सामने खेळायचे शिल्लक आहेत. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्यामुळे आपण वेळेला महत्त्व द्या. आम्ही नेहमीच म्हणत असतो, तुमची गेलेली संपत्ती परत मिळू शकते, गेलेला पैसा अडका परत मिळू शकतो, मात्र गेलेली वेळ कधीच परत येत नाही. वेळेला ज्यांनी ज्यांनी महत्त्व दिलं तो माणूस आयुष्यात मोठा बनला. सतीचीवाडी आणि खारगाव या दोन्ही संघाला विनंती, आपण ताबडतोब समालोचन कक्षात या. नाणेफेक करायचं आहे. मित्रांनो या लाईव्ह मॅच आहेत, आम्हाला वारंवार सांगणेसुद्धा बरं वाटत नाही. आणि या ठिकाणी लाईव्ह पाहणारे लोक म्हणत असतील काय ही स्पर्धा चालू आहे, या स्पर्धेमध्ये काय नियम आहेत आणि काय खेळाडू सहकार्य करत नाही असं लोक म्हणत असतील, तर असे म्हणायची वेळ येऊन देऊ नका. नांदगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 36 धावा केल्यात आणि 37 धावांचं लक्ष खामदे संघासमोर ठेवलेलं आहे.
चला बॅटर पाठवा. खामदे खामदे संघ चला बॅटर पाठवा. योगेश खामदे आपण त्वरित समालोचन कक्षात या. खामदे संघाचे संघनायक योगेश समालोचन कक्षात या. आपली प्रवेश फी जमा झालेली नाही, कृपया आपली प्रवेश फी जमा करा. चला खामदे संघाकडून सलामीचे बॅटर लंकेश आणि मुकेश हे दोन सलामीवीर. नांदगाव संघाची या ठिकाणी क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. काही क्षणातच दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होईल. आज खऱ्या अर्थाने इथे समालोचन करताना अतिशय चांगला अनुभव येतो. आमच्या जवळचे मित्र आज आमच्याबरोबर जोडलेले आहेत. विनोदजी मानकर यांचा सुमधुर आवाज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आळीपाळीने आम्ही या ठिकाणी समालोचन करतो. एक सामन्याचं समालोचन आपण विनोद मानकर यांच्या मुखातून ऐकतो. एक समालोचन मी म्हणजे सुरेश शिंदे यांच्या मुखातून आपण ऐकतो. या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं GTC लाईव्ह आपल्याला पाहायला मिळते. एक उत्कृष्ट आपण ज्याला म्हणतो क्लिअरिटी विथ क्वालिटी नेहमीच आपल्याला GTCच्या माध्यमातून पाहायला मिळतं. थोड्याच कालावधीमध्ये एक उंची अशी गाठलेली हे चॅनल आपण सर्वांनी हे चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना लिंक पाठवा आणि ह्या चॅनलला जास्तीत जास्त लाईव्ह मिळू द्या, जास्तीत जास्त सबस्क्राईब मिळू द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. चला पंच सामना सुरू करायचा आहे. आपण पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिद्धू आहे आणि स्ट्राईकला आहे तो लंकेश, खामदे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. 37 धावा करायच्यात 18 चेंडूमध्ये. यावेळेस चेंडू चांगला होता. इथे मात्र नक्कीच बीट होतोय तो लंकेश. कोणती धाव येत नाही. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात या ठिकाणी 17 चेंडू आता 37 धावांची गरज. बॉलर सिद्धूने पहिला चेंडू अतिशय चांगला हाताळला होता. लंकेशला मोठे फटके खेळावे लागतील कारण तुमच्या समोर 37 धावांचं मोठं आव्हान आहे. कृपया आपण ज्यावेळेस गार्ड बदली करतो सेंटर गार्ड त्यावेळेस कृपया जे लाईव्ह आहे कॅमेऱ्याकडे पाठ करा कारण संपूर्ण जग तुम्हाला पाहत असतं. मित्रांनो ही गोष्ट थोडीशी चुकीची आहे. आपण वास्तविक पाहता पॅव्हिलियनमधूनच गार्ड चेंज करून यायचं असतं. चला पुन्हा एकदा सिद्धू राईट आर्म ओव्हर द विकेट 10-12 पावलांचा रनअप. ह्या वेळेस मात्र चेंडू लोअर फुलटॉच याच्यावर पुरेपूर फायदा घेतला तो लंकेशने. मात्र एकच धावेत समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चांगली फेक त्या ठिकाणी येते. अशा प्रकारे इथे पहिल्याच एक धाव आलेली आहे. पहिला चेंडू मात्र निर्धाव गेला होता. दुसऱ्या चेंडूवर एक धाव आलेली आहे. बिनबाद 1 अशी धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सिद्धू. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आहे. कोणती धाव येत नाही आणि फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. खामदे संघाला आज खऱ्या अर्थाने जर मी विचार केला ना तर नेहमीच त्यांचा गेम बघत असतो. आज आपल्या लौकिक साजेशी फलंदाजी गोलंदाजी त्यांच्याकडून होत नाही आहे. पण सुधारणा करावी लागेल. कमबॅक करावा लागेल. आत्तापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले आणि फक्त 1 धाव आलेली आहे. प्रति षटकाला 12.33च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. यावेळेस मात्र पंच आमच्याकडे वळले. सांगितलं चेंडू खूपच उजव्या शीच्या खूपच बाहेर म्हणजे अगदी स्क्वेअर चेंडू आहे. वाईट बॉल आहे. 1 धाव वाढते. एक अतिरिक्त धावेने संघाची स्थिती होते ती 2 धावा. धावसंख्या 2. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठे फटके खेळणं क्रमप्राप्त आहे.
यावेळेस उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे हो, आणि तो पकडतोय, अचूक झेल संपवतोय. या ठिकाणी फलंदाजाचा खेळ, फलंदाज होतोय बाद. मुकेश बाद होतोय. पहिलं षटक अतिशय चांगलं या ठिकाणी हाताळताना आपल्याला पाहतोय सिद्धू. आतापर्यंत त्यांनी चेंडू टाकलेत ते 4 चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 1 धाव दिली आहे आणि 1 गडी देखील बाद केलेला आहे. चांगली गोलंदाजी. ह्या गोलंदाजीसाठी नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजे मित्रांनो. अशी गोलंदाजी फार क्वचितच पाहायला मिळते आपल्याला. खामदे संघाकडून नवीन फलंदाज इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या क्रमांकावर येतोय, ज्याचं नाव आहे भरत नाव आहे. खऱ्या अर्थाने भरत आलाय परत आणि त्याला या ठिकाणी धावा कराव्या लागतील, कारण धावांचा मोठा डोंगर तुमच्या समोर आहे. 37 धावा करायच्यात पहिल्या षटकामध्ये. आत्तापर्यंत 4 चेंडू हाताळले गेले आणि त्याच्यावर फक्त आणि फक्त 1 धाव आलेली आहे. आता या षटकातले 2 चेंडू आणि उर्वरित 2 षटकातले 12 चेंडू, म्हणजेच काय तर तुमच्याकडे 14 चेंडू शिल्लक आहेत आणि तुम्हाला धावा 36 करायच्या आहेत. या ठिकाणी चांगला चेंडू आहे. मिड ऑफ आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू, मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. इथे धाव बाद होण्याची संधी होती, मात्र तसं काय होत नाही. 2 धावा दरम्यानच्या काळात येत आहेत. एकूण धावसंख्या 4 आलेली आहे. 2 काढल्या, 4 धावा 4. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, अगदी खोलवर टप्पा होता आणि कोणती धाव येत नाही त्याच्यावर. षटक मात्र या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावा होत आहेत त्या केवळ आणि केवळ 4 धावा, म्हणजे अजूनही 33 धावांची गरज आहे. धावसंख्या 4 म्हणजेच काय तर अजूनही 33 धावांची गरज. 12 चेंडू शिल्लक आणि 33 धावा, म्हणजे 16.5च्या सरासरी इथे धावा कराव्या लागतील. सामना सुरू होण्यापूर्वी 12.33ची सरासरी होती, मात्र आता सरासरी वाढलेली आहे, कारण पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 4 धावा आलेल्या आहेत. अंजनवाल संघाने काय घेतलं ते सांगायचं, लगेच क्षेत्ररक्षक लावायचं आहे. अंजनवाल संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय घेतला त्या निर्णयावर त्वरित आपण अंमलबजावणी करायची आहे. जर का क्षेत्ररक्षण असेल तर हा सामना संपल्यानंतर त्वरित क्षेत्ररक्षण करायचं आहे. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज, ज्याचं नाव आहे बॉलर रोहित. रोहित पहिला चेंडू 10-12 पावलांचा रनअप आहे. चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि हो त्याच्या हातून झेल सुटतोय. 1 धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तुम्ही मित्रांनो जीवदान कोणाला दिलं तर लंकेशला दिलेत आणि लंकेश या जीवदानाचा पुरेपूर फायदा उचलेल, कारण तेवढी ॲबिलिटी तेवढी क्षमता त्याच्यामध्ये आहे. ह्या 2 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या होतात त्या 6. आता 11 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र एक वेगळ्याच ॲक्शनने इथं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू पंचांकडे या ठिकाणी अपील करे, मात्र पंचांनी अपील फेटाळले. पंचांचं म्हणणं असं असावं की चेंडू अगदी फेअर डिलिव्हरी योग्य टप्प्यावर आणि योग्य लाईनीमध्ये आहे, त्यामुळे कोणती धाव येत नाही. चेंडू मात्र या ठिकाणी डॉटच्या पद्धतीने म्हणजे निर्धाव येतोय. धावांचा वेग वाढवावा लागेल खामदे संघाला जर का या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, याच्यावर 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्ण देखील होईल, कारण इथे थोडंसं लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि 2 धावा होत आहेत. 2 धावांच्या भरीने एकूण धावा होत आहेत त्या 8 धावा. अजूनही 29 धावांची आवश्यकता असणार आहे. शांत क्रिकेट. इथे मात्र चेंडू
ट्रॅव्हल होतोय, एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 2 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या होते ते 10. 27 धावांची आवश्यकता असेल अजूनही. आणि या षटकातले चेंडू शिल्लक आहेत 2 आणि पुढच्या षटकातले 6 अशामुळे एकूण 8 चेंडू शिल्लक आहेत. उरलेल्या 8 चेंडूमध्ये ह्या धावा कराव्या लागतील, मोठे फटके मारावे लागतील. हा चेंडू देखील अतिशय चांगला आहे, कोणती धाव येत नाही. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते नांदगाव संघाकडून. मात्र खामदे संघाची फलंदाजी कुठेतरी थोडीशी आज खराब आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण करताना देखील त्यांच्याकडून बऱ्याचशा चुका झाल्या आणि त्याचा या ठिकाणी पुरेपूर फायदा नांदगाव संघाने घेतला. आता गोलंदाजी करताना नांदगाव संघ चांगल्या अचूक मारा करतोय. इथे चेंडू उंच आहे, कोणी क्षेत्ररक्षक नाही, नोमॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव इथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. मी तुम्हाला सांगत होतो की थोडंसं लेझी क्रिकेट खेळलं जातं आहे. आता मात्र धावबाद होण्याची संधी आहे आणि हो फलंदाज धावबाद होतोय, लंकेश बाद होतोय. 2 धाव मात्र पूर्ण झाल्या. तिसरी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेला आहे. 2 धावांच्या भरीने एकूण धावसंख्या 12 झालेली आहे. अजूनही 25 धावांची गरज असणार आहे. शिंदे मास्टर 7 चेंडू आणि 25 धावा. अंजनवाल संघाला पण लगेच फिल्डिंग लावायची आहे. अंजलवाल संघाला विनंती आहे, हा सामना संपल्यानंतर त्वरितच आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला चला, नवीन नेक्स्ट फलंदाज लवकरात लवकर या, आपल्या क्षेत्ररक्षणाच्या जागेवर जा. तुमची बिल्डिंग ना गावराई संघ बिल्डिंग गावराई संघाची फिल्डिंग आहे. आणि अंजनवालनी बॅटमॅन टाकायचं. अंजलवाल संघाने आपले सलामीचे बॅटर तयार ठेवा. बोल बोल 2000 ना हा पाठव चल. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज. 7 चेंडू आणि 25 धावा. ह्या चेंडूवर बऱ्याच अंश ह्या सामन्याचा निकाल असेल. इथे जर मोठा फटका आला तर सामन्यात कमबॅक होऊ शकेल, मात्र तसं काही होत नाही. या ठिकाणी 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धाव्याचा इथे क्षेत्ररक्षण बऱ्याच अंशी खराब आणि दरम्यानच्या काळात 2 धावा आल्या. अशा प्रकारे इथे एक रन आले होते. ते पेन दे जरा. सामना काही अंशी या ठिकाणी मात्र एक तर्फी किंवा 1 साइड असा पाहायला आपल्याला मिळतोय. धावसंख्या 12 या अंकावर स्थिर आहे. चार षटकारांची गरज. दरम्यानच्या काळात इथे फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण होते. 1च धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालेलं आहे आणि 1 धावेच्या भरीने धावसंख्या एकूण होतात त्या 13 धावा. अजूनही 24 धावांची गरज असणार आहे. 3 चेंडू आणि 24. आणखी 1 धाव मिळण्याची शक्यता आहे. हो, 1च धाव मिळेल. सामन्यामधील औपचारिकता बाकी आहे. सामना पूर्णपणे नांदगाव संघाच्या बाजूने गेलेला आहे. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून राहिलेले उरलेले चेंडू खेळायचे आहेत. आणखी 1 चेंडू फाईन लेगच्या